नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आत्ता आपण पाहणार आहोत म्हणजे यंदाचं सगळ्यात मोठं आणि पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसतंय. तर या सूर्यग्रहणाविषयीची थेट दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय. वर्षातलं सगळ्यात मोठ्या दिवशी आजचं हे सूर्यग्रहण असून भारताच्या काही भागांमध्ये ते कंकणाकृती दिसणार आहे, तर काही भागामध्ये खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सगळ्यात मोठ्या दिवशी आणि सगळ्यात लहान रात्री ही खगोलीय घटना घडतीये. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी नक्कीच ही एक मोठी पर्वणी आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे, तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जिथं महाभारत युद्ध झालेलं आहे त्या कुरुक्षेत्रावरून देखील या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था पाहता येणार आहे. तर ही दृश्य आपण थेट पाहतोय. जम्मू काश्मीर मधलं सूर्यग्रहण, त्यानंतर नवी दिल्लीमध्ये येथे जे सूर्यग्रहणाची स्थिती दिसते, आणि तिसरं दृश्य आहे मुंबई मधलं. वर्षातलं सगळ्यात मोठ्या दिवशी हे सूर्यग्रहण होतंय, तर यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आहे. आणि हे सूर्यग्रहण तब्बल 25 वर्षानंतर होतंय आणि यानंतर 2031 साली होणार आहे. त्यामुळे यंदाचं सूर्यग्रहण कोरोनाचं सावट आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे अनेक खगोलप्रेमींना त्या ठिकाणी जाऊन त्या भागात जाऊन सूर्यग्रहण पाहता येणार नाहीये. मात्र घरबसल्या तुम्ही हे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून किंवा इंटरनेटवरून सूर्यग्रहण पाहू शकताय. आकाशातली अनोखं नाट्य पाहण्याची दुर्मिळ संधी ही सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण जे आहे ते आपण पाहतोय, तर निसर्गाचा एक आविष्कारच खरं तर याला म्हणता येणार आहे. तर आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय, विविध भागांमधली दृश्य आहे. यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण जे आहे ते सकाळी 10च्या सुमारास सुरू झालेलं आहे. ग्रहण जे आहे ते 10च्या सुमारास लागलेलं असून सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसत असून काही भागांमध्ये ते कंकणाकृती अवस्थेत आहे, तर महाराष्ट्रासह काही भागांमध्ये ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे वर्षातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी आणि सगळ्यात लहान रात्री ही खगोलीय घटना घडतीये. तर आजचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. आणि असं का, तर कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. भारतात अनेक ठिकाणी लोकांना या सूर्यग्रहणाचं दर्शन होत आहे. तर यावेळेस अद्भुत जे घडत असतं ती म्हणजे रिंग ऑफ फायर असं त्याला म्हटलं जातं. रिंग ऑफ फायर हे लोक पाहू शकणार आहेत, मात्र हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये. त्यासाठी काळा चष्मा, काळा गॉगल किंवा सूर्यग्रहण पाहण्यासाठी जी उपकरणं आहेत त्या विविध उपकरणांचा वापर करूनच सूर्यग्रहण पाहण्याचं आवाहन करण्यात येतं. तर देशातल्या बहुतांश भागामध्ये सूर्यग्रहण खंडग्रास पद्धतीनं दिसणार असून चंद्रग्रहणाप्रमाणे सूर्यग्रहण सुद्धा जे आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहायचं नसतं. आणि याविषयीच आपण अधिक बोलणार आहोत. आपल्यासोबत खगोलशास्त्र अभ्यासक सागर गोखले आहेत आणि त्याचबरोबर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल सुद्धा आहेत. पुन्हा एकदा सागरजी आणि सतीशजी, सतीश महाराजजी, आपल्या दोघांचं मी न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत करते. आणि जसं खरं तर ही सगळ्या खगोल प्रेमींसाठी, ज्योतिषांसाठी आणि सगळ्या खगोल अभ्यासकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे, कारण यंदाचं सूर्यग्रहण हे सगळ्यात मोठं सूर्यग्रहण मानलं जाते. सर्वप्रथम सागर, तुमच्याकडे येते मी. खगोल अभ्यासक सागर गोखले आपल्यासोबत आहेत. आत्ताची जी सध्याची स्थिती आहे या सूर्यग्रहणाची मुंबईतली, महाराष्ट्रातली, ती नेमकी कोणत्या अवस्थेत आहे? तर आता आम्ही इथे पुण्यातनं सूर्यग्रहण पाहतोय. तर आता इथे खंडग्रास दिसतोय, पार्शल सोलर एक्लिप्स. आणि आता 11:40ला मॅक्सिमम एक्लिप्स होऊन गेलाय. म्हणजे सूर्याचा जो मॅक्सिमम भाग आहे तो कव्हर झालेला 11:40ला चंद्राकडून, आणि चंद्राची सावली आपल्यावर पडते, त्यामुळे ते ग्रहण आपल्याला दिसतं. तर ते 11:40ला कंप्लीट झालंय. आता मॅक्सिमम कडून हळूहळू चंद्र एक्झिट होतोय आणि 1:30 वाजता ते ग्रहण संपणार आहे आपल्याकडे. तर आता सध्या आम्ही बऱ्याच इकडे दर्शकांना दाखवतोय सूर्यग्रहण टेलिस्कोप मधून, आणि रेडिओ टेलिस्कोप मधून सुद्धा आम्ही रीडिंग घेतोय.
जे आता तुम्ही म्हटलात रीडिंग घेतोय, म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे वैज्ञानिक अभ्यासातून, खगोलीय अभ्यासातून त्याची गणितं, त्याची मांडणी नेमकी कशी असते? हां, तर आता आम्ही जे तिकडनं रीडिंग घेतोय तिकडे मागे तुम्हाला टेलिस्कोपमध्ये एक डिश दिसत असेल, तर त्यातून रेडिओ ऑब्झर्वेशन्स घेतात. सो रेडिओ फ्रिक्वेन्सीला जे ऑब्झर्वेशन्स आम्ही घेतो तर ते एक्लिप्सच्या आधी, ग्रहणाच्या आधी कसे रीडिंग्ज असतात, ग्रहणाच्या वेळेस काय असतात आणि ग्रहणाच्या नंतर कसे असतात, तर ह्या तिन्हीचा आम्ही अभ्यास करतो. तर बेसिकली एक लाईट कर्व अशी एक संकल्पना असते. तर जेव्हा संपूर्ण मॅक्सिमम एक्लिप्स असतो तेव्हा त्या लाईट कर्वमध्ये एक असा डिप येतो. याचा अर्थ काय असतो की सूर्यापासून जे आपल्याला प्रकाश येतोय त्याच्यात एक थोडासा मायन्यूट डिक्रीज झाला आहे. तर त्यामुळे तो आपल्याला एक डिप दिसतो कर्वमध्ये. एक्लिप्स संपल्यावर, ग्रहण संपल्यावर तो डिप परत वरती जातो आणि सूर्याचा ब्राईटनेस परत आपल्याला आधीसारखा दिसायला लागतो. तर त्याचे रीडिंग्स आमचे तिकडे बाकीचे व्हॉलंटियर्स घेत आहेत. तिकडे तुम्हाला मागे दिसत पण असेल ती अँटेना पॉइंटेड आहे सूर्याकडे. तर ते आम्ही 10:02 घेत राहतोय. 10:02 पहिला कॉन्टॅक्ट होता. 11:40 मॅक्सिममचे रीडिंग झाले, तेव्हा एक डिप आलाय आणि आता 1:30 वाजेपर्यंत आम्ही ते कंटिन्यू करणार आहोत. हे सूर्यग्रहण जे आहे अनेक खगोलप्रेमींसाठी खरं तर निराशाजनक म्हणावं लागेल, कारण अनेकांना तिथं जाऊन पाहता येत नाहीये, तिथे जाऊन त्याचा अभ्यास करता येत नाहीये, कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन असल्यामुळे. बरोबर, अतिशय बरोबर आहे. ऍक्च्युली आमची पण एक टीम तिकडे जाणार होती. कुरुक्षेत्राला आपल्याला कंकणाकृती दिसणार होती. सो आम्ही पण ऍक्च्युली तिकडे जायचं प्लॅन केलेलं, पण कोरोनाच्या सिच्युएशनमुळे आम्हाला सुद्धा जाता आलं नाहीये. त्यामुळे ते थोडं म्हणजे आम्हाला सुद्धा पाहायची खूप इच्छा होती, पण आता सध्या न जाता आल्यामुळे आम्ही इकडनं खंडग्रासचा अभ्यास करतोय. पण आम्ही सुद्धा कुरुक्षेत्राला जाणारच होतो, जिथे कंकणाकृती, अॅन्युलर सोलर एक्लिप्स. मी थोडंसं तुम्हाला थांबवते, कारण आता आपल्या प्रेक्षकांकडे जी दृश्य आपण पाहतोय, कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या अवस्थेमध्ये आता आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण याकडे सगळ्यांचं एक अट्रॅक्शन म्हटलं जातं या सूर्यग्रहणामध्ये. रिंग ऑफ फायर ज्याला म्हणतो आपण, भारतातल्या विविध भागांमध्ये हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. तुम्ही सुद्धा पाहताय. हे जे दृश्य आता पाहतोय, हे दृश्य काही सेकंदासाठी आहे, 1 मिनिटासाठी हे रिंग ऑफ फायर लोक पाहू शकणार आहेत. आणि चंद्र जो आहे त्यानं सूर्याला झाकलेला आहे आणि फक्त सूर्याची कडा जी आहे, गोल्डन किनार, सोनेरी किनार जी आहे ती आपल्याला दिसते आणि त्यालाच खरं तर कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. आणि ही रिंग ऑफ फायर जी आहे ती अनेक भागांमध्ये, भारतातल्या आणि इतर देशांमधल्या काही भागांमध्येही दिसतीये. तर याविषयी सागरजी थोडं काय आम्हाला सविस्तर सांगाल? हो, तर आपल्याला जी कंकणाकृती दिसते, ज्याला आपण अॅन्युलर सोलर एक्लिप्स म्हणतो, तर ती केव्हा दिसते? जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका दिशेत ओरिएंटेड असतात आणि ती फक्त काही काही लोकेशन मधूनच दिसू शकते, ज्याला आपण पाथ ऑफ टोटॅलिटी असं म्हणतो. तर पाथ ऑफ टोटॅलिटीवर जी जी राज्य किंवा देश आहेत तिकडनंच फक्त कंकणाकृती दिसू शकते. तर कंकणाकृती केव्हा होते? जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो आणि त्याच्या ऑर्बिटमध्ये एक पॉइंट असतो ज्याला म्हणतात पेरिजी. तर पेरिजी म्हणजे काय की चंद्र आपल्या जवळ आहे आणि अपोजी म्हणजे चंद्र आपल्या लांब आहे. तर कंकणाकृती जेव्हा दिसते तेव्हा चंद्र लांब असतो, त्यामुळे तो साईजनी छोटा होतो आणि त्यामुळे सूर्याचा तो बाहेरचा भाग कव्हर करू नाही शकत. सो जेव्हा तो अपोजीला असतो तेव्हा आपल्याला कंकणाकृती दिसते. जेव्हा पेरिजीला असतो तेव्हा आपल्याला खग्रास दिसतं, अख्खा सूर्य कव्हर दिसतो. तर आता आपल्याला जे दिसतंय ते चंद्राच्या लोकेशनमुळे आहे, जी आपल्याला कंकणाकृती बाकीच्या राज्यांमधून दिसतीये, जसं की कुरुक्षेत्र मी आता म्हणलं. आणि इकडून आपल्याला ते खंडग्रास दिसतंय. तर ते चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या अलाइनमेंटमुळे असतं. हे ग्रहण जे आहे सूर्यग्रहण हे 25 वर्षानंतर खरं तर आलेलं आहे. त्यामुळे खरं तर अनेकदा सूर्यग्रहण झालेलं आहे, त्यामुळे 25 वर्षानंतर आल्याचं वैशिष्ट्य काय हे मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे. त्यापूर्वी मी जातीय पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, मी तुमच्याकडे येते. खरं तर सूर्यग्रहणाच्या दरम्यान अनेक गोष्टी, या गोष्टी करा किंवा या गोष्टी करू नका असं म्हटलं जातं. त्यातल्या अगदीच म्हणजे उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये हे तर अगदीच खरं आहे, कारण डोळ्यांना इजा होऊ शकते. ग्रहणादरम्यान अमुक करू नका, ड्रायव्हिंग करू नका, खायचं नाही, प्यायचं नाही, लहान बाळांनी खरं तर सूर्यग्रहण पाहू नये, अशा काही गोष्टी आहेत त्या पाळल्याच पाहिजेत. मात्र काही अंधश्रद्धा सुद्धा आहेत, त्यासुद्धा आजही लोक पाळतात. याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, ह्या विषय म्हणजे असं आहे की बा श्रद्धा या ज्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत
त्या शास्त्रामधल्या सांगितलेल्या ज्या श्रद्धा किंवा नियम आहेत त्याचा निश्चितच वैज्ञानिकसुद्धा संबंध आहे आणि त्याचा आपल्या प्रकृतीवर किंवा याच्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये हा साधारणतः त्याच्यातलं मर्म आहे. आणि हे असताना याच्यामध्ये ज्या काही समजा रूढी किंवा अंधश्रद्धा यांनी जे आपल्याकडून आणखीन त्याच्यात भर घालून समजा जर काही सांगितलेलं असेल तर ते चुकीचं आहे आणि ते करू नये. म्हणून श्रद्धेने ज्या शास्त्रीय नियम सांगितले आहेत त्या नियमाप्रमाणे वागावं. पण हे वागत असताना त्याच्यातलं जो मुख्य सांगितलं तुम्हाला मर्म किंवा अर्थ जो आहे तो मुख्य पॉझिटिव्ह अर्थ आहे, चांगला अर्थ आहे की त्याच्यातून दुष्परिणाम काही होऊ नये आहे. आणि ज्यावेळेस रूढी आणि आणखीन काही जो आपापल्या मनातून मला वाटलं म्हणून मी सांगितलं, याला वाटलं म्हणून सांगितलं आणि मग त्याच्यातून ज्या काही परंपरा किंवा रूढीच्या व्यतिरिक्त ज्या काही हे घुसले असतात अंधश्रद्धेच्या याने तर ते चुकीचं आहे आणि ते होऊ नये. पण मग ग्रहण पाळण्याचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. तर शास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर फायदे कोणते आणि तोटे कोणते? फायदे कोणते म्हणजे आता असं आहे की सर्वात पहिली गोष्ट जी आपली उपासना वैदिक मंत्र जे सांगितलेले आहेत त्या वैदिक मंत्रामध्ये जी पॉवर आहे, शक्ती आहे, ही ऋषी मुनींनी आपल्या तपस्येने निर्माण केलेले जे वेदांमध्ये जे सांगितलेले वेद हे अपौरुषेय आहे आणि त्या वेदांमध्ये जे सांगितलेले त्या वेदांचे एक एक मंत्रांचे जे अर्थ आहे अति भव्य अति दिव्य अर्थ आहे आणि त्याची संपूर्ण सृष्टीची चांगला उत्कर्ष हो, ज्या सजीव जाती आहेत त्या सजीव जातींचं पालनपोषण हो असं जे सांगितलेलं आहे आणि त्या अर्थाचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं जे पुरस्चरण करायला सांगितलेले आहेत त्याच्यावर मालिन्य येऊ नये म्हणून ग्रहणामध्ये ते पुरस्चरण करायला सांगितलेलं आहे. आणि सजीव जर आपला शास्त्रज्ञांनी अनेक वेळा हे सिद्ध केलेलं आहे की ज्या वनस्पती आहे त्या वनस्पतींवर सुद्धा काही वनस्पतींवर याचा परिणाम होत असतो. जर वनस्पती या सजीव आहे आणि त्यांच्यावर जर परिणाम होत असं तर मानव आणखीन ज्या सजीव जाती आहेत सगळे प्राणी आहेत तर त्यांच्यावर सुद्धा काही अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून जे ऋषीमुनींनी सांगितलेले वेद आहे आणि वेदांमध्ये जे सांगितले आता आपण साधं एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आता वास्तविक आता शुभेच्छा देण्याचा अर्थ जो आहे की बा त्याचा उत्कर्ष हो, त्याचं चांगलं हो, त्याला दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त हो आपण असं म्हणतो. तर तसेच त्याच अर्थाचे वेदांमध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांची संपूर्ण सृष्टीची चांगल्या उत्कर्ष हो, सर्व सजीव प्राण्यांचा चांगला उत्कर्ष हो आणि या सृष्टीला पालन पोषणासाठी जे आवश्यक सर्व घटक आहेत त्या घटकांचं संरक्षण होऊन ते घटकांचा उत्कर्ष हो वाढो अशा प्रकारचे जे मंत्र आहेत आणि त्या मंत्रांचा त्या अर्थाच्या मंत्रांचं त्या मंत्रांना पावर राहावी आणि त्याचा परिणाम चांगला व्हावा म्हणून त्याचं पुरस्चरण हे धार्मिक याच्यामध्ये ग्रहणामध्ये करायला सांगितलेलं आहे. आणि ते करत असताना आपण जे घरी अनुष्ठान करतो तर ते अनुष्ठान आपण तीर्थावर केलं तर त्याचं 100 पट फल सांगितलेलं आहे तीर्थावर आणि शंकर आणि तीर्थाच्या मध्य सान्निध्यात केलं तर त्याचं अनंतपट फल आहे आणि हे अनादी कालापासून हजारो वर्षांपासूनचं आहे. तर याच्यातले ज्यांना चांगले अनुभव येतात ते अनुभव त्यांचे असतात आणि म्हणून ते सगळं अनुष्ठान हे करावं. तर याच्यामध्ये अनिष्ट प्रवृत्ती जी आहेत त्या अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे किंवा आपल्याला स्वतःला प्रकृतीला त्रास होईल किंवा इतरांना त्रास होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नये, अशा प्रकारच्या प्रथांना जास्त हे करू नये, थारा देऊ नये आणि जे चांगला पॉझिटिव्ह परिणाम होईल आणि जे शास्त्रात सांगितले जी आपली साधना आहे उपासना आहे ते करावं हे त्याच्यातलं मुख्य मर्म आहे. नक्कीच. त्यामुळे अंधश्रद्धेचं ग्रहण सोडून आपण त्यातला मर्म जो आहे तो घ्यावं हे खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज मी तुमच्याकडे येते पण त्यापूर्वी पुन्हा एकदा सागर तुमच्याकडे वळतीये. ते म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला की या ग्रहणाला सगळ्यात मोठं पहिलं ग्रहण म्हटलं जाते, पहिलं सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातलं आणि हे ग्रहण 25 वर्षांनी दिसते आणि पुन्हा 2031 साली दिसणार आहे. त्यातलं काय खास ही वैशिष्ट्य आहेत? तर ॲक्च्युली बघायला गेलं तर ग्रहण पृथ्वीवर कुठे ना कुठेतरी नेहमी होतच असतं. फक्त तुम्ही त्या लोकेशनवर असाल. जसं आता मागच्या वर्षी एक ग्रहण होतं, आम्ही तिकडे कोइंबतूरला गेलो होतो, तिकडनं सुद्धा आम्हाला कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं.
तर असं काही नसतं की ग्रहण 25 वर्षांनी येतं. तर ते कसं असतं, त्या लोकेशनला ग्रहण 25 वर्षांनी दिसतं. म्हणजे पृथ्वीवरती तुम्ही कुठे आहात आणि त्यांची सूर्याची आणि चंद्राची अशी अलाइनमेंट एका ह्याच्यात आली तर त्या लोकेशनला ग्रहण दिसतं. तर आता परत 25 वर्षांनी भारत पाथ ऑफ टोटॅलिटीमध्ये असेल. त्यामुळे हा ग्रहणाचं वैशिष्ट्य जास्त आहे. आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागोपाठ 2 ग्रहणं होती. मागच्या वर्षी एक होतं डिसेंबरमध्ये आणि लगेचच 21 जूनला हे पुढचं ग्रहण आहे. त्यामुळे याचं वैशिष्ट्य खूप जास्त आहे. आता पुढचं ग्रहण आपल्याला खूप जास्त म्हणजे 25 वर्षानंतर दिसेल, कारण तेव्हा भारत पाथ ऑफ टोटॅलिटीमध्ये असेल. तर तरी पण तुम्ही जर बाहेरच्या देशात जाऊन पाहिलं तर तेव्हा सुद्धा आपल्याला ग्रहण दिसतच असतं. ग्रहण कुठे ना कुठेतरी पृथ्वीवर होतच असतं. फक्त भारतात ते आता बऱ्याच काळानंतर येणार आहे. त्यामुळे याचं खूप जास्त वैशिष्ट्य आहे. अगदी बरोबर आहे. आणि मात्र हे जरी वैशिष्ट्य असलं तरी खगोल प्रेमींना मात्र हे ग्रहण जे आहे अनेकांना हे पाहता आलेलं नाहीये. हे सुद्धा एक निराशाजनक बाब आहे. मी पुन्हा एकदा महाराज तुमच्याकडे वळतीये. ते म्हणजे ग्रहण जे आहे, आता ग्रहणाचा कालावधी जो आहे तो संपत चाललेला आहे. साधारण 1:30 वाजेपर्यंत ग्रहण सुटेल असं म्हटलेलं आहे. तर सुटल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरामध्ये पूजा अर्चा असेल किंवा अभिषेक केला जातो. तर या सगळ्या धार्मिक विधी ज्या आहेत त्या पार पाडल्या जातील. याविषयी काय शास्त्र आहे, या मागचं काय शास्त्र आहे? असं आहे की आता आपलं यज्ञोपवीत आहे, समजा जाणवं आहे, तर त्या जाणवामध्ये देवतांचं आवाहन केलेलं असतं. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि जे तंतू आहेत त्या तंतूंमध्ये सुद्धा त्या देवता सांगितलेल्या असतात. त्या देवतांचं आवाहन केलं जातं. ज्यावेळेस ग्रहण लागतं त्यावेळेस आपण स्नान करून जे आपलं जप जाप्य, त्याचबरोबर जे आराधना आहे, मंत्र आहेत, या मंत्रांचं पुरस्चरण करत असतो. तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की बा ते पुरस्चरण ग्रहणामध्ये अवश्य करावं, कारण की ते जर केलं नाही तर त्याला मालिन्य येतं. आणि मग ते ग्रहण संपलं, ग्रहण संपल्यानंतर पुन्हा मग ते जे जानवं आहे ते जानव्याचा त्याग करून नवीन जानवं परिधान करावं. आणि जो काल गेलेला असतो त्या ग्रहणाचा काल यथा देहे तथा देवे, म्हणजे आपला जसा देह आहे, आपलं जसं शरीर आहे तसंच देवता आहे. आणि त्या देवतांमध्ये सुद्धा आपल्या जसं सगळ्या शरीराच्या आपण हालचाली किंवा शरीरातलं सगळ्या हे आहे, तसं आपण त्या देवताच्या मध्ये प्राणप्रतिष्ठा करताना त्या सर्व अवयवांचं आवाहन करून देवतेचं प्राणप्रतिष्ठा करत असतात. तर जसं आपण स्नान करून शुद्ध होऊन आपण नवीन याला लागतो आणि जे मनातलं जे मालिन्य असतं, जे मळवट म्हणा किंवा हे जे असतं, हे सगळं स्नान केल्यानंतर आपल्या मानसिकतासुद्धा चांगली होते आणि ते सर्व दूर होतं. तसंच देवतांना सुद्धा आपल्या देहाप्रमाणे पुन्हा स्नान करून, पुन्हा अभिषेक करून, पुन्हा देवतांचं जे तेज आहे ते तेज आपल्या सगळीकडे त्याचा चांगला परिणाम हो आणि सर्व सजीव प्राण्यांना त्याचं आशीर्वाद लाभो, अशा प्रकारचं आपलं देवताची आराधना करून आपण ते धार्मिक पूजा ह्या करत असतो. तर त्याच्यामधलं जसं आपण मळके कपडे काढून टाकतो आणि पुन्हा स्वच्छ धुवून कपडे घालत असतो. आणि त्यावेळेस जी मनामध्ये मळके कपडे असताना जी आपली मानसिकता असते आणि त्याच्यानंतर धुवून घातलेले कपडे ती जी मानसिकता असते, त्या प्रकारची मानसिकता आणि त्यामुळे निर्माण होऊन आपण नवीन पुन्हा ग्रहण सुटल्यावर स्नान, पूजा वगैरे सर्व हे करत असतो. पॉझिटिव्ह हे सगळे निर्माण व्हावे मानसिक म्हणून. मात्र महाराज, काही ज्योतिषांनी असं देखील म्हटलेलं आहे आपल्यामध्ये. हां बोला. हां बोला ना, काय म्हटलेलं आहे? काही ज्योतिषांचं असं देखील मत आहे, सध्या जगभरात कोरोनाचं संकट आहे, कोरोनाचं सावट आहे आणि या सूर्यग्रहणानंतर कोरोनाचं संकट, कोरोनाचं सावट जरी यावर कोणतंही लस किंवा औषध आलं नसलं तरी या सूर्यग्रहणानंतर ते कमी होऊ शकतं असा सुद्धा दावा काही ज्योतिषांकडनं करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये कितपत तथ्य आहे मला जाणून घ्यायचे, पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परतूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.